नमस्कार. मी आज तुमच्यासाठी एक उत्कंठावर्धक भयकथा घेऊन आले आहे. कथेचा शेवट अजिबात चुकवू नका. या भयकथेचे नाव आहे भुताचा जन्म. रात्रीचे 10 वाजले होते. नेहा वारंवार घड्याळाकडे पाहत होती, पण तिची एस.टी. बस मात्र धीम्या गतीने चालली होती. आपल्याला बुलढाण्याला पोहोचायला उशीर झाला तर नंतर पुढे घरी जायला रिक्षा मिळणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून ती जास्तच काळजीत पडली. तेवढ्यात बस गचका देऊन एकदम थांबली. बसचे टायर पंक्चर झाले होते. दुसरे टायर बसवण्यात 1 तास गेला. आता मात्र नेहाची खात्री झाली की आता काही आपल्याला रिक्षा मिळणार नाही. शेवटी एकदाचा तो कंटाळवाणा प्रवास संपला. एस.टी. बस एकदाची बुलढाणा स्टँडवर आली तेव्हा रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजले होते. नेहाने पाहिले तर सर्व स्टँडवर शुकशुकाट झालेला होता. बाहेरच्या रिक्षा स्टँडवर एकही रिक्षा नव्हती. नेहाचे घर स्टँडपासून 6 किलोमीटर लांब होते. एवढे अंतर ती पायी पण जाऊ शकत नव्हती. तिचे पती राकेश पण टूरवर बाहेरगावी गेलेले होते, त्यामुळे ती त्यांना पण बोलवू शकत नव्हती. तिच्या घरी फक्त तिच्या वृद्ध सासूबाई होत्या. नेहा प्रवासाने खूप थकलेली होती. सकाळी पुण्यावरून निघताना तिने नेसलेली पांढरी शुभ्र साडी आता खूप मळलेली व चुरगळलेली होती. तिने केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा पार सुकून गेलेला होता. नेहा चालत चालत मेन रोडवर गेली. ती तिथून येणाऱ्या जाणाऱ्या रिक्षांना हात करू लागली, पण सगळे रिक्षावाले तिच्याकडे बघून न बघितल्यासारखे करून वेगाने पुढे निघून जात होते. आता मात्र नेहाचा धीर खचू लागला. आपल्याला रिक्षा मिळालीच नाही तर काय करायचं हा प्रश्न तिला सतावू लागला. अखेर एक रिक्षावाला तिच्याजवळ येऊन थांबला. मॅडम, कुठं जायचं आहे? तो म्हणाला. अहो दादा, मला पिंपळगाव रोडवर लक्ष्मी चौकात जायचं आहे, नेहा त्याला अजिजीनं म्हणाली. बरं, 400 रुपये होतील. रिक्षावाला. बरं, असं म्हणत ती रिक्षात बसली. कारण रिक्षावाल्याशी पैशांसाठी घासाघीस करायची शक्ती तिच्या अंगात आता उरली नव्हती. रिक्षा मिळाल्यामुळे तिच्या डोक्यावरचे मोठे ओझे उतरले होते. ती अगदी अंग सैलावून आरामात रिक्षात बसली. बसल्या बसल्या ती रिक्षाचे व रिक्षावाल्याचे निरीक्षण करू लागली. रिक्षा तर एकदम जुनाट व रंग उडालेली होती. तिचे सर्व भाग सतत खुळखुळ्यासारखे वाजत होते. रिक्षावाला तरुणच होता. त्याने लाल टी-शर्ट व काळी पॅन्ट घातलेली होती. त्याचे केस राठ व दाट होते. ते भरपूर वाढलेले पण होते. बहुतेक त्याने तोंडात गुटखा ठेवलेला होता, कारण त्याचा एक गाल फुगलेला दिसत होता. तेवढ्यात तो रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर तोंड काढून पचकन थुंकला. मग तो नेहाला म्हणाला, मॅडम, इतक्या रात्रीचं कुठून आला तुम्ही? अहो दादा, मी पुण्याला गेले होते, पण एस.टी. खूपच लेट झाली, नेहा म्हणाली. अहो मॅडम, हा रस्ता लई बेकार हाय. बाई माणसांनी इतक्या रात्री येऊ नये या रस्त्यावर, रिक्षावाला काळजीने बोलला. आता नेहा खूप घाबरली, पण तसं न दाखवता ती म्हणाली, काय झालं या रस्त्याला? मी तर नेहमीच जाते या रस्त्यानं. अहो, तुम्ही दिवसा जात असाल, रात्रीची भुताखेत्यांची भीती असती या इथं, रिक्षावाला ठामपणे म्हणाला. यावर नेहा घाबरून गप्पच बसली. मॅडम, तुमचा विश्वास आहे का भूतांवर? रिक्षावाला नेहाकडे मागे वळून पाहत म्हणाला. तसं काही नाही. माझा विश्वास कधी असतो तर कधी नसतो, नेहा गडबडून म्हणाली. मॅडम, मी 10 वर्षापासून रिक्षा चालवतोय, रात्री बेरात्रीसुद्धा. मला भूताचे लई अनुभव आलेत, तो नेहाकडे बघून किंचित हसत म्हणाला. त्यामुळे नेहा अजूनच घाबरली. ती म्हणाली, अहो दादा, भूतांचा विषय नका काढू आता. यावर तो रिक्षावाला 5-1 मिनिट गप्प बसला. मग परत एकदा पचकन बाहेर थुंकून म्हणाला, अहो,
इथं तर काहीच नाही, पण त्या कोकणात लई प्रकारची भूतं असतात म्हण. हो, मला माहीत आहे. मी भूतांचा खूप अभ्यास केलेला आहे. भूत म्हणजे मृत व्यक्तीचा अतृप्त आत्मा. तो कोणतेही रूप धारण करू शकतो, मनोवेगाने हालचाल करू शकतो, पण त्याची अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यावर त्याला मुक्ती मिळते. नेहा अत्यंत गंभीरपणे म्हणाली. असं आहे का? पण बायकांची भूतं लई डेंजर असतात असं ऐकलंय म्या. रिक्षावाला उद्गारला. हो, विधवा स्त्रीचे, बाळंतीण स्त्रीचे, सवाष्ण व अविवाहित स्त्रीचे पण भूत असते. स्त्री भूते दागिन्यांनी मढलेली, फुलांनी नटलेली असतात. त्यांच्या अंगावर पांढरे किंवा हिरवे वस्त्र असते. नेहा रिक्षावाल्याकडे एकटक पाहत म्हणाली. हे ऐकताच रिक्षावाल्याने चमकून मागे वळून नेहाकडे पाहिलं. नेहाची पांढरी साडी, तिच्या अंगावरचे दागिने, केसातील मोगऱ्याचा गजरा व तिची एकटक नजर हे पाहून तो थोडा घाबरलाच. नेहाला पण त्याची नजर विचित्र वाटली, पण तिनं तिकडं दुर्लक्ष केलं. मग तो थोडा गप्पच बसला. रस्त्यात पूर्ण अंधार होता. का कोणास ठाऊक, पण रस्त्यावरचे दिवे पण बंद होते. रात्रीचा जवळजवळ 1 वाजला होता. बहुतेक ती अमावस्येची रात्र असावी, कारण आकाशात चंद्र दिसत नव्हता. रस्त्यावर वाहतूक नव्हतीच, फक्त त्यांचीच रिक्षा त्या रस्त्यावरून चालली होती. दिवस थंडीचे होते. बोचरे गार वारे अंगाला झोंबत होते, म्हणून नेहाने दोन्ही खांद्यावरून पदर घट्ट लपेटून घेतला. रिक्षावाला आता गपचूप गाडी चालवत होता. तो सारखा रुमालाने त्याचा घाम पुसत होता. भर थंडीत त्याला एवढा घाम फुटलेला पाहून नेहाला आश्चर्य वाटलं. तसेच तो रिक्षा चालवताना सारखे इकडे तिकडे बघत होता. हे पाहून नेहा त्याला हसून म्हणाली. काय हो दादा, भूताला शोधताय का? हे ऐकताच रिक्षावाला गडबडला व म्हणाला. अहो ताई, भूत कशाला भूताला शोधल? हे ऐकताच नेहा प्रचंड घाबरली. ते पाहून तो म्हणाला. अहो मॅडम, गंमत केली मी. घाबरल्यावर विनोद करायची सवय आहे मला. त्यानंतर नेहा गप्प बसली. गार गार वाऱ्याने तिच्या डोळ्यावर पेंग येऊ लागली. त्यानंतर रिक्षा किती वेळ पुढे चालली होती ते तिला कळलेच नाही. अचानक नेहाला जाग आली. तिनं पाहिलं तर रिक्षा रस्त्यात मध्येच थांबलेली होती. तिने समोर पाहिलं तर तर रिक्षावाला गायब होता. मग आई ग, अरे बापरे, असं ओरडून तिने जोराची किंकाळी मारली. तिने आपली बॅग पटकन उचलली व खांद्यावरची पर्स सांभाळत रिक्षातून खाली उडी मारली. तिनं पाहिलं तर त्या ठिकाणावरून तिचं घर 7-8 मिनिटांवर होतं. नेहा घाबरून इकडे तिकडे न बघता घराच्या दिशेने जोर जोरात पळू लागली. शेवटी एकदाची ती तिच्या घरी पोहोचली. धापा टाकतच तिने दरवाजाची बेल जोर जोरात वाजवायला सुरुवात केली. आले 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 असं म्हणत तिच्या सासूबाईंनी दार उघडलं. नेहाने पटकन सोफ्यावर आपले अंग झोकून दिलं. भर थंडीत तिला दरदरून घाम फुटला होता. नेहा, काय झालंय तुला एवढं घाबरायला? एवढ्या रात्रीची कशाला आलीस ग? असं म्हणत तिच्या सासूबाईंनी तिला प्यायला पाणी आणून दिलं. पाणी पिल्यावर थोड्या वेळाने नेहा शांत झाली. मग ती तिच्या सासूबाईंना म्हणाली. अहो आई, मी पुण्यावरून लवकर निघाले होते, पण ती एसटी खूप स्लो होती. तसेच ती मध्ये पंक्चर पण झाली. त्यामुळेच मला यायला उशीर झाला. मला रिक्षावाला पण मिळत नव्हता, पण शेवटी एक जण कसा तरी मिळाला. अहो, तो पूर्ण रस्ताभर मला भूतांची माहिती देत होता, मला घाबरवत होता. पण मी त्याला मी घाबरले आहे असं अजिबात दाखवलं नाही. मध्येच माझा थोडा डोळा लागला. नंतर जाग आल्यावर पाहिलं तर रिक्षा एका जागीच उभी होती आणि तो रिक्षावाला ना, तो चक्क गायब झाला होता. तो रिक्षावाला भूत होता. मग मी घाबरून पळत पळत घरी आले हो.
हे सांगताना सुद्धा नेहाचे डोळे विस्फारले होते. तिच्या अंगाचा थरकाप होत होता. इकडे रिक्षावाला रस्त्याने इकडे तिकडे बघत रिक्षा चालवत होता. तेव्हा तो खरं तर गुटखा घेण्यासाठी पानाची टपरी शोधत होता. अचानक त्याला एक पानटपरी अर्धवट उघडी दिसली. ते पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने पटकन रिक्षा थांबवली व गुटख्याची पुडी विकत घेतली. त्याने ती पुडी फोडून मस्तपैकी एका गालात धरली. मग तो रिक्षात येऊन परत रिक्षा चालवू लागला. 3-4 मिनिटातच लक्ष्मी चौक आला. त्याने रिक्षा थांबवली. पण रिक्षातून मॅडम काही खाली उतरेनात. मग "ओ मॅडम, आला लक्ष्मी चौक, उतरा आता" असे म्हणत त्याने मागे वळून पाहिलं तर काय, मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. अरे बाप रे, ती मॅडम, अरे अरे ती भूत होती असे म्हणून तो रिक्षावाला जोराने ओरडायला लागला. पण त्याचे ओरडणे ऐकायला तिथे चिटपाखरू पण नव्हतं. शेवटी तो कसा बसा रिक्षा चालवत त्याच्या घरी पोहोचला. तो त्याच्या बायकोला म्हणाला, "अगं, मी आज ना एका हडळीच्या तावडीतून वाचलो. तो देवाचा अंगारा लाव मला. माझ्या रिक्षात बसली होती ती. पांढरी साडी, पांढरा गजरा घातला होता तिनं. तिच्या अंगावर लई दागिने होते. रिक्षातून अचानक गायब झाली ती हडळ. मला कधीच कळायला हवं होतं. तिला रिक्षात घ्यायलाच नको होतं." अशा रीतीने पिंपळगाव रोडवर 2 भूतांचा जन्म झाला. त्यातील एक भूत रिक्षावाल्याचे होते तर दुसरे भूत एका तरुण पांढरी साडी नेसलेल्या तरुणीचे होते. त्या रोडवरील सर्वजण एकमेकांना त्या भूतांची माहिती देत होते. त्यामुळे पिंपळगाव रोड हा 2 भूतांनी झपाटलेला रस्ता म्हणून प्रसिद्ध झाला. रात्री बेरात्री त्या रस्त्याने यायला लोक घाबरू लागले, कारण त्या रस्त्यावर 2 भूतांचा जन्म झाला होता. कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा. तुमच्या कॉमेंट पण लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या कथा पण जरूर ऐका. तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा. धन्यवाद.